आज आम्ही घनकचरा प्रकल्प कराड नगर परिषदेचा या ठिकाणी भेट दिली. आमचे सर्वच नगरसेवक होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर घनकचऱ्याचे जे स्वप्न कराड शहरात बघितली होती आणि जे काही सुंदर बागेमध्ये जे काही तो प्रकल्प न्यायचा असं कराडकरांनी जी मानसिकता ठेवली होती आणि त्या दृष्टीने कराडकरांनी खरं तर सहकार्य करून आतापर्यंत स्वच्छ सर्वेक्षण मध्ये बक्षीस मिळवलं असेल आणि ओला सुका वेगळा करून देण्यामध्ये जे काही कार्य केलं असेल त्याच्यामुळे पुढे गेलो होतो. पण आज घनकचरा प्रकल्पावरती गेल्यानंतर प्रकल्प पूर्णतः बंद अवस्थेत आहे असं आमची मानसिकता झाली. त्याच ठिकाणी कचरा डेपो जो आम्ही पूर्वी मायनिंग करून असेल किंवा नंतरच्या प्रक्रिया केंद्र चालू ठेवून तो पूर्णतः नष्ट नव्हता आला, पण तो नष्ट करण्याचं काम व्यवस्थित चालू होतं. काही काळात तो व्हायला पाहिजे होता, असं न होता प्रशासन काळामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये सुद्धा नुसतं प्रशासनाला तर जबाबदार धरत नाही, अलीकडच्या सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. ते न करता तिथं कचऱ्याचे फार मोठे डेपो तयार झालेले आहेत. आणि ह्या निमित्तानं आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांची गाडी घेतली. जे काही कचरा डेपोवरती प्रशासन काळामध्ये रस्ते झालेत असं दाखवण्यात आलेले त्याचे ठराव आम्ही सीओना दिलेले आहेत आणि ते रस्त्यांची खऱ्या अर्थानं काय रस्ते झाले नाही झाले याच्या संदर्भात त्यांच्याकडे माहिती घेतोय. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एक वृक्ष लावणे, लाल माती टाकणे आणि सुशोभीकरण करणे अशा प्रकारचं 1,81,466 रुपयेचं जे काही काम प्रशासनानं केलंय असं समजतंय. तर ते आम्हाला तिथे गेल्यानंतर कुठेही दिसलं नाही. सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असतात, त्यांनाही त्या बाबतीत सांगता आलं नाही. आणि त्यामुळं आज आम्ही मुख्याधिकाऱ्यांना तिन्ही बाबतीचं निवेदन दिलेलं आहे. यातला सूक्ष्म त्यांनी लवकरात लवकर लावावा आणि ते 7 दिवसाच्यात आम्हाला म्हणलेत की तुम्हाला पूर्णतः माहिती देतो. आणि ह्याच्यामध्ये जर कोणाचा हेतू परस्पर जे काही कामं न करताच बिलं काढली असतील किंवा ह्या घनकचरा प्रकल्पातील ठेकेदाराला जर ते पाठीशी घालून जर तो घनकचरा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याच्या ह्याच्यात असतील तर आम्ही काही दिवसातच या प्रक्रियेमध्ये सुधारणा नाही झाली तर आम्ही आंदोलन पूर्णतः करणार आहोत. आणि ते आम्ही नुसतं बोलत नाहीये, तर तुम्हाला हे प्रक्रियेत येताना दिसेल की आम्ही वारंवार इशारे देतोय, प्रत्येक गोष्टीचा वेगळा इशारा देतोय. आज त्यांनी बीपीसीएलच्या बाबतीत आम्ही जो इशारा दिला होता, अन्यथा आम्ही बोंबाबोंब आंदोलन करू. त्यांनी मिटिंग लावली, पण मिटिंग लावण्याचं त्यांचं टायमिंग आणि घेण्याचं टायमिंग हे फार वेगळं आहे. तरी सुद्धा आम्ही सहकार्य म्हणून त्या मिटिंगला हजर राहतोय, कारण हा गावाचा विषय, तिथं विरोध करायचा नाही. आम्ही तिथं जाऊन सहकार्याची भूमिका ठेवू. पण सत्ताधाऱ्यांनी आता लक्षात ठेवावं, आता वेळ न दवडता कराड शहरानं ज्या विश्वासानं निवडून दिले त्या विश्वासानं त्यांनी काम करायला सुरुवात करावी, अन्यथा तो लोकांचा विश्वासघात झाला असं म्हणावं लागेल. 6 झाले, त्यातला एक आम्हाला दिसला. मग ते तोडून त्यांनी केलेले. त्याची निविदा प्रक्रिया ही ऑफलाईन झाली का ऑनलाईन झाली, त्याच्यामध्ये काय हेतू आहे याची पूर्ण माहिती आम्ही त्यांना खरं तर आम्ही सकाळी तोंडी काही अधिकाऱ्यांना विचारलं, पण आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही. म्हणून शेवटी आम्ही पत्र व्यवहार केला. आम्ही कलेक्टरकडे दाद मागू. या बाबतीत आम्ही आमदार साहेबांशी बोललेलं आहे. कलेक्टर साहेबांची एक मिटिंग घ्या आणि त्या ठिकाणी सीओनाही बोलवा असं आम्ही आमदार साहेबांना सुद्धा विनंती केलेली. डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज जवळपास 7 महिने उलटत आलेले आहेत. त्यामध्ये साधारणतः एक विशेष सभा, एक स्टँडिंग आणि एकच जीबी झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसाच्या आत जीबी व्हावी असं आम्ही सकाळी सीओ साहेबांनाही सांगितलेलं आहे. त्यामुळे 8 दिवसाच्या आत जीबी जर झाली नाही तर आम्हाला वेगळा काहीतरी पवित्रा घ्यावा लागेल, कदाचित आंदोलनाचाही पवित्रा घ्यावा लागेल.